नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. कारण आजच्या भागामध्ये रायाची ओळख न दाखवणाऱ्या विशाल भोसले समोर आता मंजिरीने स्वतःच्या लग्नाचा डाव मांडलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता शशिकला आणि घोरपडे रायाला जाब विचारत असतात. बोल लवकर, कोण आहेस तू? शशिकला आता लगेच रायाजवळ येते आणि त्याची कॉलर ओढतच म्हणू लागते, बोल लवकर हा. सांग, मंजिरीला का फसवतोय तू? तुला काय वाटलं, जिजी गेली म्हणून मंजिरीची कोणी वाली नाहीये का? अरे तिच्या मागे पुढे बघायला कोणीच नाही असं वाटलं का? पण ही शशिकला तिची ढाल बनून तिच्या पाठीशी सदैव उभी राहणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, ए राया, माझ्या मंजिरी बरोबर हा जो खेळ लावलाय ना, तो थांबव. तिच्या मनाशी खेळतो, तिच्या भावनांशी खेळतो. तुला लाज नाही वाटत हे सगळं करताना? अरे साधी भोळी पोर आहे रे ती. अरे आधी जेव्हा पंढरपुरात आम्ही दोघं तिच्या आयुष्यावरती दुःखाचे डोंगर कोसळत होतो, तेव्हा तूच आला होता ना तिच्या मदतीला धावून, आठवतंय? आता मात्र लगेच शशिकलाला पाठीमागचं ते सगळे काही क्षण आठवू लागतात. जेव्हा मंजिरीला विधवा म्हणून हिणवलं जात होतं, तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं जात होतं, तिला पांढऱ्या रंगाची साडी नेसायला दिली जात होती, त्यावेळेस सगळ्या गावासमोर राया पुढे आला होता आणि मिसफायरला न्याय मिळवून दिला होता. बोल ना. अरे तेव्हा आम्ही त्रास देत होतो तिला, तेव्हा तू तिच्या मदतीला धावून आला, तिला सगळ्या जगात मान सन्मान दिला, आणि आता तूच तिच्या भावनांशी खेळतो. अरे मग त्यावेळेस आम्हाला का अडवत होता? तुला जर तुझ्या मंजिरीचं असं वाटोळच करायचं होतं तर आधी का असं करत होता? सांग लवकर हा. ए राया, लवकरात लवकर बोल, नाहीतर ही शशिकला काय करेन ना याचा अंदाज तुला लागणार नाही हं. थांब, तू असा बोलणार नाही, आता मी तुला दाखवते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, कोण राया? मी त्या रायाला ओळखत नाही, मी विशाल भोसले. तेव्हा लगेच आता घोरपडे आणि शशिकलाला धक्का बसतो. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हो, तू रायाला ओळखत नाही? पंढरपुरातला राया कोण आहे? मंजिरीचा राया कोण आहे हे तुला माहिती नाही? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो, मी कुठल्याही रायाला ओळखत नाही. माझं नाव विशाल भोसले आणि मी तुम्हालाही ओळखत नाही. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, अरे बापरे, मलाही ओळखत नाही, मंजिरीलाही ओळखत नाही, घोरपडेलाही ओळखत नाही. मग का आम्ही या नाशिकमध्ये आल्यानंतर मंजिरीवरती जी संकट येत होती ना, त्या संकटात का तिची मदत करत होता? का तिच्या पाठीशी उभं राहत होता? सांग ना लवकर. आणि जेव्हा मी भर रस्त्यात चक्कर येऊन पडले तेव्हा का माझ्या मदतीला धावून आला? अरे पडू द्यायचं ना मला तिकडेच, कशाला माझी मदत केली? तू राया नाही आहेस ना, मग का करत होता हे सगळं? सांग लवकर हा. बोल लवकर. नाही, तू असं तोंड उघडणार नाही, ठिम्मपणे उभा राहिलाय ना. थांब, तुझं तोंड कसं उघडायचं ना ते मी बघते. असे म्हणताच आता टेबलवरती जी काठी असते ना, ती काठी शशिकलाने हातात घेतलेली असते. शशिकला आता त्या काठीने जोर जोरात रायाला मारणार. तेच आता धावतच मंजिरी येते. काकू थांब, काकू नको मारू ग त्याला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही, आज मी याला सोडणार नाही. मंजिरी तू बाजूला हो. बघ कसा मूग गिळून उभा राहिलाय. काय तर मी राया नाहीये, मी विशाल भोसले असं म्हणतोय ना. हा कसा रायाला आठवत नाही ना ते बघतेच मी. असे म्हणत आता मंजिरीचा हात ओढत आता शशिकला तिला बाजूला घेते आणि जोर जोरात आता त्या काठीने रायाला मारू लागते. आता मात्र मंजिरीला खूप वेदना होत असतात, कारण शशिकला तिच्या रायाला मारत असते. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काकू थांब, तुला माझी शपथ आहे, तू रायाला मारणार नाही. शशिकला लगेच आता थबकते. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, काकू, अगं त्याला जरी वेदना होत नसतील तरी मला वेदना होत आहेत. हा माझाच राय आहे, हो की नाही राया? किती लागलंय तुला? आता ज्या गुंडांना रायाने मारलेलं असतं ते सगळे काही क्षण ते मंजिरीला आठवतात. रायाने आज मला त्या गुंडांच्या तावडीतनं वाचवलं, पण स्वतःला किती मार लागलाय. राया, तू ठीक आहेस ना? तुला किती लागले बघ ना. असे म्हणताच मंजिरी आता रायाच्या तोंडावरनं हात फिरवणार. तेच राया बाजूला होतो. मी तुमचा राया नाहीये, मी विशाल भोसले, मी तुम्हाला ओळखत नाही. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, हो, तू विशाल भोसले? अरे राया, तू विशाल असू दे नाहीतर अजून कोणी असू दे, पण तू माझाच राया आहे हे मला चांगलंच माहिती. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मॅडम, तुम्हाला कळत नाही? एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुमचा राया नाहीये आणि मी कुठल्याही रायाला ओळखत नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया, तू कितीही सांगण्याचा प्रयत्न कर, पण मी माझ्या रायाला ओळखते. माझ्या रायावरती पूर्ण विश्वास आहे. तो तूच आहे हे मला माहिती आहे.
हे बघ, मी इथे नाशिकमध्ये माझ्या रायाला घेऊन जाण्यासाठी आले आणि मी लवकरच माझ्या रायाला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. त्यामुळे राया, तू कितीही तुझी ओळख लपवण्याचा प्रयत्न कर, पण मी तसं होऊ देणार नाही. तेव्हा लगेच राया मला तो सांगितलेलं कळत नाही आहे का? मी तुमचा राया नाही आहे आणि कुठल्याही रायाला मी ओळखत नाही. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो मग तुझ्या मिस फायरलाही विसरले असशील तू, तिलाही ओळखत नाही का? पण राया, तू हे तुझं खोटं अस्तित्व कितीही समोर आण, पण मी माझ्या रायाला प्रेमाने जिंकणार आणि माझं प्रेम मी इकडनं घेऊन जाणार. तुला शब्द देते. कारण माझा राया कसा होता माहिती? तो शब्द पाळणारा होता. जीवाची बाजी लावून त्याच्या मिसफायरचा शब्द तो पूर्ण करत होता आणि तशीच त्याची मिसफायर आहे. बघ, त्याच्या मिसफायरचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आणि ही मिसफायर आज शब्द देते तुला. बघूया तुझं हे खोटं अस्तित्व जिंकतंय की माझं आणि रायाचं खरं प्रेम. त्यामुळे मी तुला शब्द देते, लवकरात लवकर माझं प्रेम, माझा राया मी इकडनं घेऊन जाणार. तोपर्यंत तुझं हे खोटं अस्तित्व तुला मिरवायचं ना, तर मिरव. चल काकू, असे म्हणताच आता मंजिरी तिकडनं निघालेली असते. शशिकला आणि जय रागानेच रायाकडे बघतात. आता तिघेही तिकडनं निघून जातात. रायाला मात्र काय करावं काय नाही असं झालेलं असतं. राया मात्र आपल्या मिसफायरकडे बघत असतो. त्याच वेळेस आता मंजिरी जाताच राया आता जोरजोरात टेबलवरती हात आदळतो. मिसफायर, मला माफ कर गं, मी तुझाच राया आहे आणि तू माझी मिसफायर आहे. माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे मिसफायर. पण काय करू, आपल्या दोघांच्या रस्त्यात ही जी काठी पसरली गेलीत ना, ती खूप भयानक आहे. हा काटेरी रस्ता आपल्या दोघांना पार करणं मुश्किल झालं गं. त्यामुळे मिसफायर, मी माझी रायाची ओळख नाही सांगू शकत तुला आणि तू जे म्हणते ना ते नाही होऊ शकत. तुझ्या या रायाला तू नाही घेऊन जाऊ शकत. मिसफायर, मला माफ कर गं. त्याच वेळेस आता रायाला लगेच इंद्रायणी मॅडमचं बोलणं आठवतं. आज गार्गीची जी काही अवस्था झाली ना, ती विशाल भोसले फक्त तुझ्यामुळे आणि आता गार्गी तुझी जबाबदारी, मंजिरी नाही. तेव्हा रायम लागतो, मिसफायर, अगं काय करू मी, सांग ना. त्याच वेळेस रायाला पुन्हा आता मंजिरीचं बोलणं आठवतं. तुझ्या या मिसफायरचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. तुझं हे खोटं अस्तित्व तुला मिरवायचंय ना, मिरव. पण बघूया तुझं हे खोटं अस्तित्व जिंकतंय की राया आणि मंजिरीचं खरं प्रेम जिंकतंय. आता मात्र रायाला काय करावं काही सुचत नाही. राया पटकन तिथे खाली बसतो आणि जोरजोरात आता रडू लागतो. तर इकडे आता इंद्रायणी मॅडम आपल्या घरी आता त्या बंद खोलीत आलेले असतात. तर मित्रांनो, आज त्या बंद खोलीतली गार्गी मात्र उठून बसलेली असते, पण तिचा चेहरा अजूनही आपल्याला दाखवलेला नसतो. तेव्हा लगेच इंद्रायणी आता तिच्या जवळ येते आणि लागते, गार्गी चल बरं पटकन हे ज्यूस पिऊन घे, चल बरं तुला बरं वाटेल गार्गी. तेव्हा गार्गी आता नकार देत असते. त्याच वेळेस आता इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी अगं असं नको करू गं, तुझ्या अंगात काहीतरी ताकद आली पाहिजे की नाही. हे बघ, डॉक्टरांनी तुला वेळेवरती औषध पाणी घ्यायला सांगितलंय, त्यामुळे तुला हे ज्यूस प्यावंच लागेल. हे बघ, चल बरं पटकन आणि तुला दिलेला शब्द पूर्ण करणार आहे मी. अगं विशाल भोसले नाशिकमध्ये आलाय, त्यामुळे चल पटकन ज्यूस पिऊन घे. गार्गी नकार देत असते. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, जर तू हे ज्यूस पेली नाही तर मग विशाल भोसले तुला भेटायला येणारच नाही आणि मग तो तुझ्यावरती रागवेल आणि मलाही ओरडेल. मॅडम, तुम्ही माझ्या गार्गीची चांगली काळजी घेतली नाही म्हणून मलाही बोलेला. त्यामुळे गार्गी, तुला हे ज्यूस प्यावंच लागेल, तरच विशाल तुला भेटायला येणार आहे. आता मात्र विशाल आपल्याला भेटायला येणार आहे हे कळताच आता गार्गी पटकन इंद्रायणीच्या हातनं तो ग्लास घेते आणि ते ज्यूस संपवते. आता मात्र लगेच इंद्रायणीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. तेव्हा आपले डोळे पुसतच इंद्रायणी गार्गीकडे बघतच म्हणू लागते, अगं दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारी गार्गी ग ही, आणि तुझ्याच वाटेला एवढं दुःख. नाही नाही नाही, मी तुझ्या वाटेला एवढं दुःख नाही येऊ देणार. ही इंद्रायणी शब्द देते, तुझ्या वाटेचं सुख मी तुला मिळवून देणार. त्यासाठी मला काहीही करावं लागली तरी चालेल, असं आता इंद्रायणीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर शशिकला आणि मंजिरी आता दोघेही घरी आलेले असतात. आता मंजिरी कॉटवरती बसते. काय करावं, पुढे कसं करावं याचा विचार तिचा चालू असतो. तेवढ्यात लगेच आता कपाटातनं शशिकला बॅग काढते. चला मंजिरी, आता आपल्याला इकडे अजिबात थांबायचं नाही आहे. या गावात आपण कशाला आलो होतो, रायाला शोधायला आलो होतो ना, आणि राया सापडला. पण त्याने काय केलं, त्याने तर आपल्याला ओळखच दाखवली नाही. तो कुठल्याही रायाला ओळखत नाही आहे.
ज्या रायासाठी आपण मरमर मरलो, एवढ्या दिवस या नवीन शहरात येऊन राहिलो, एवढे संकटांना सामना केला, पण नाही, त्या रायाने काय केलं? तो विशाल भोसले, तो रायाला ओळखत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. मग कशाला थांबायचे आता इकडे? त्यामुळे मंजिरी, या शहरात राहून काही उपयोग नाही. या शहरातली माणसं खूपच वाईट असतात ग. ते शेजाऱ्या पाजाऱ्यांना साधी ओळखसुद्धा देत नाही आणि इथे येणारी लोक आपल्याच माणसांना विसरतात. पण आपलं गाव कसं छोटंसं असतं, पण किती माया भरलेली असते. अगं, अनोळखी व्यक्ती आली तरी आपण अगदी जवळच्या व्यक्तींसारखं जीव लावतो, प्रेम करतो. पण इथे येऊन माणसं आपल्याच माणसांना विसरतात. मी राया नाही आहे, मी विशाल भोसले असं म्हणतात. त्यामुळे या शहरात मला आता एक मिनिटही राहायचं नाही. चला, आता आपल्याला पंढरपूरला निघायचंय. तेव्हा मंजिरी मला लागते, काकू अगं काय करते तू? त्यावर शशिकला मला लागते, मंजिरी आता मी कुणाचंही ऐकणार नाही. इतक्या दिवस मरमर मरून वेड्यासारखं राहायला शोधत होतो की नाही, मग सापडलाय ना राया, मग आता निघायचं. चल पटकन बॅग भर. त्याच वेळेस घोरपड येतो. शशिकला अगं काय करतेस तू? तेव्हा शशिकला मला लागते, डिस्को करते. दिसतंय ना तुला? काय यायचंय तुला नाचायला? चल पटकन, बघत बसू नको. तुझी बॅग भर, आपल्याला निघायचंय. त्यावर जय मला लागतो, शशिकला अगं असे तडकाफडकी निर्णय घेऊ नको, जरा शांत बैस, विचार कर. त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही माझे निर्णय असेच असतात, तडकाफडकी. एक घाव दोन तुकडे. शशिकला जे काही करते ते लवकरात लवकर. त्यामुळे माझा निर्णय झालाय, आपण इथे अजिबात थांबायचं नाही. आता लगेच बॅग भरायची आणि इकडनं सुटायचं. निघा लवकर, आवरा. त्यावर लगेच म्हणजे लागते, काकू अगं काय करतेस तू? आपण रायाला घ्यायला इकडे आलोय ना, मग रायाला न घेता आपण कसं जाऊ शकतो या शहरातनं? त्यावर शशिकला मला लागते, हो, तुला रायाला घेऊन जायचंय? कुठल्या रायाला घेऊन जाणार आहे तू? जो राया स्वतःची ओळखच दाखवत नाही, विशाल भोसले असं म्हणून मिरवतोय, रायाला ओळखतच नाही, अशा रायाला कुठं घेऊन जाणार आपण? सांग ना. त्यामुळे मंजिरी, हे बघ, त्या रायाचा विचार काढून टाक आणि चल लवकर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही काकू, मी रायाला सोडून इकडनं नाही येऊ शकत. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी तुला कळत नाही का? अगं त्या रायाने फसवलंय, तुला फसवलंय, मला फसवलंय, घोरपडेला फसवलंय, आपल्या सगळ्यांना फसवलंय. भामटा राया, एक नंबरचा फसवा येतो. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही काकू, माझा राया सत्यात काय स्वप्नात सुद्धा मला फसवू शकत नाहीये. अगं ज्या रायाने माझ्यासाठी कधी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, तो राया मला कसा फसू शकतो? सांग ना काकू. अगं जेव्हा मी मृत्यूशी झुंज देत होते, तेव्हा हा राया स्वतःला मरणाच्या दारात ढकलून माझा जीव वाचवत होता. अगं कधी याने माझ्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं, तर कधी रक्ताच्या धारोळ्यात ओतलं आणि कधी आगीत ढकललं. अगं असा राया त्याच्या या मिसफायरला कसा फसू शकतो? नाही काकू, माझा राया मला नाही फसू शकत. कारण तो माझा राया आहे आणि मी माझ्या रायाला ओळखते ना, तो माझा नवरा आहे. त्यामुळे काकू, त्याला सोडून मी कुठे येऊ शकत नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं त्या रायाने खरंच फसवलंय ग आपल्याला. पंढरपुरात होता तो राया खोटारडा आहे. अगं तो त्या इंद्रायणीचा माणूस आहे आणि तो तिच्यासाठी काम करतो. ती घारे डोळ्याची मांजर नाही का इंद्रायणी, तिच्याच जवळ राहा म्हणावं आणि तिचंच काम कर. आम्हाला जा विसरून. त्यामुळे मंजिरी, लवकरात लवकर बॅग भर आणि चल इकडनं. अशी आता अतिशय तुफान बडबड केल्यामुळे शशिकलाला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. शशिकला पटकन कॉटवरती बसते. ए लवकर एक ग्लास पाणी आणा, लवकर आणा, मला कसं तरी होतंय. त्याच वेळेस आता मंजिरी पटकन काकूला पाणी घेऊन येते. तेव्हा जयमा लागतो, होणारच, असं कसं तरी होणारच. अगं एकदा या तोंडाचा पट्टा सुरू झाला की तो बंदच नाही, सारखी बडबड बडबड चालूच असते. एवढी वायफट बडबड काय कामाची? आत्ताच हॉस्पिटलमधनं आली ना, जरा आराम करता येत नाही? त्यावर लगेच आता शशिकला लागते, ए आधी पाणी दे, बोलू नको, डोक्यात कसं तरी होतंय, मला चक्कर आली मला. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू अगं जयचं बरोबर आहे, किती तकतक करतेस तू? हे बघ, तुला आरामाची गरज आहे. आत्ताच तू कुठे बरी झाली ग, बघ कशी धाप लागल्यासारखं झालंय. हे बघ, एवढा ताणतणाव बरा नव्हे, तू आराम कर बरं. तेव्हा शशिकला बोलू लागते, ते मला काही माहिती नाही, चला तुम्ही बॅगा घ्या आणि निघा इकडनं. तेव्हा जय म्हणू लागते, काकू कुठेही जाणार नाही आहोत आपण, पड इथे, आराम कर. तेवढ्यात मंजिरीचं लक्ष आता बाहेर चाळीत आता राया आलेला असतो, त्या रायाकडे जातं. तेव्हा मंजिरी आता लगेच धावतच बाहेर येते. आता राया आपल्या रूमकडे निघालेला असतो. त्याच वेळेस मंजिरी आता लगेच रायासमोर आडवी येऊन उभी राहते. राया थांब.
त्याच वेळेस आता लगेच सगळे आजूबाजूचे लोक मंजिरी आणि रायाकडे बघत असतात. अप्पू तर रायाकडे बघू लागतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया सांग ना, तू माझा रायाच आहे ना? बोल ना राया, का असं वागतोय? कोण आहेस तू? का मला फसवतोय सांग ना? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, मॅडम तुम्हाला किती वेळा सांगायचं, मी तुमचा राया नाहीये. मी कुठल्याही रायाला ओळखत नाही. मी विशाल भोसले आहे. त्यावर लगेच आता शशिकला, घोरपडे सगळेजण बाहेर येतात. शशिकलाला तर या रायाचा खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हो तू माझा राया नाहीये. हे बघ राया, मी माझ्या रायाला ओळखते. तूच माझा राया आहे मला माहिती. आणि मी तुझी मिसफायर आहे ना? सांग ना राया. अरे जसं विठुराया रखुमाईशिवाय राहू शकत नाही ना, तशी तुझी मिसफायर तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. बोल ना, खरं खरं सांग ना, तूच राया आहे ना माझा? तेव्हा राया आता लगेच रागाने ओरडतच म्हणू लागतो, मॅडम तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? मी विशाल भोसले आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, तू विशाल भोसले असं म्हणायचंय ना राया तुला? मग माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग, मी तुझी मिसफायर नाहीये म्हणून. जर तू सांगितलं तर मी विश्वास ठेवेन तुझ्यावर. सांग लवकर. आता मात्र रायाकडे दुसरा पर्याय नसतो. राया लगेच मिसफायरकडे बघतो आणि ओरडतच मोठाले डोळे करून म्हणू लागतो, हो मी कुठल्याही मिसफायरला ओळखत नाही आणि मी तुमचा राया नाहीये मॅडम. मला जाऊ द्या. मला माझी भरपूर कामं आहेत. मला माझी कामं करू द्या. उगाच माझ्या आयुष्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. आता लगेच असे म्हणताच राया निघालेला असतो. तेव्हा मंजिरी लागते, ठीक आहे विशाल भोसले, जा तुम्ही तुमची कामं करा. आता मला जे करायचे ना ते मी करणार. नाही ओळखत ना तुम्ही मला? ही मिसफायर कोण आहे काय हे तुम्हाला नाही माहिती ना? मग ठीक आहे, आता इथून पुढचं माझं आयुष्य कसं काढायचं काय करायचं हे माझं मी ठरवीन. तुम्हाला जे करायचं ना तुमच्या आयुष्यात ते तुम्ही करा. असे म्हणताच आता मंजिरी लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. राया मात्र आता तिकडनं आपल्या रूममध्ये आलेला असतो. तर त्यानंतर इथे आता मंजिरी, शशिकला आणि घोरपडे आपल्या रूममध्ये आलेले असतात. आता मंजिरीने मात्र खूप विचार केल्यानंतर एक मोठा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा आता लगेच मंजिरी शशिकला आणि घोरपडेला म्हणू लागते, सांगा लवकर तुम्ही माझी मदत करणार आहात की नाही? त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी तू हे जे काही करायचं ठरवलं ना ते चुकीचं आहे. ते मला अजिबात पटत नाहीये. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, हो हे चुकीचं आहे, मलाही पटत नाहीये. नाही मंजिरी, तू असं नाही करू शकत. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तुम्हा दोघांना माझी मदत करायची आहे की नाही? फक्त हो किंवा नाही एवढं उत्तर द्या. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, जय अरे समजावून सांग रे बाबा हिला. अरे स्वतःचा कडेलोटपणा करायला निघाली ही पोरगी, हिला कळत नाहीये का? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू हो किंवा नाही एवढंच उत्तर हवंय मला. तेव्हा मंजिरी लगेच आता काकूकडे बघू लागते. त्यावर शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, आता तू असं करायचं ठरवलंयस तर मी मदत करायला तयार आहे. आता मात्र जयलाही दुसरा पर्याय नसतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, जय तुझं काय आहे? तू माझी मदत करणार आहे की नाही? तेव्हा जय म्हणू लागतो, दुसरा पर्याय आहे का? नाही ना, मग करावीच लागेल. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, मग ठरलं तर आपण जसं म्हणतोय तसंच होणार. चला पटकन. असे म्हणताच आता मंजिरी, शशिकला आणि घोरपडे आता त्या विचित्र घाणेरड्या बॉसच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तोच बॉस ज्याने मंजिरीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र मंजिरी, घोरपडे आणि शशिकलाला आपल्या ऑफिसमध्ये बघताच या बॉसचे तर लाईट लागलेले असतात. आता मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अरे बापरे, हे सगळे इथे का आलेत? मंजिरी तू? हे बघ मंजिरी, आता मी काहीही केलेलं नाहीये, मला माफ करा. हे बघा मी चुकलो. मी पुन्हा तसा विचारही केला नाही, कारण माझी खूप धुलाई झाली. आत्ता कुठे माझा चेहरा बरा झालाय. खूप सुजवलं होतं त्याने मला, खूप मारलं होतं. पण मी पुन्हा असा विचार नाही करणार. हवं तर मी हात जोडून माफी मागतो, उठाबशा काढतो. नाही, मी माझ्याच हाताने माझं थोबाड फोडतो. आता लगेच तो बॉस त्याच्याच हाताने त्याच्या तोंडात चटाचट मारू लागतो. आता मात्र घोरपडे, शशिकला आणि मंजिरी तिघेही त्याकडे बघत असतात. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, माझ्याशी लग्न कराल? आता मात्र त्या बॉसला धक्का बसतो. काय लग्न? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात की नाही ते सांगा. तेव्हा लगेच तो बॉस खुश होतो. चालेल चालेल, मी लग्न करायला तयार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो ना, मग 2-4 दिवसात लग्नाचा बार उडून टाकूया. आता तर त्या बॉसला खूपच आनंद होतो. काय 2-4 दिवसात लग्नाचा बार उडवायचा?
तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो, पण त्यासाठी तुम्हाला मला प्रपोज करावं लागेल. आहे ना तुमचं माझ्यावरती प्रेम? त्यावर तो बॉस म्हणू लागतो, हो आहे, करीन ना, मी प्रपोज नक्कीच करेल. त्यावर मंजिरी म्हणू लागते, पण इथे नाही, तुम्ही माझ्या चाळीत यायचं, सगळ्यांसमोर सगळ्यांदेखत मला प्रपोज करायचं. बघूया तुम्ही नेमकं कसं प्रपोज करताय मला लग्नासाठी. चालेल? त्यावर लगेच तो बॉस म्हणू लागतो, चालेल, इथे काय तिथे काय, प्रपोज तर करायचे ना, मी करेल. तुमच्या चाळीत येऊन सगळ्यांसमोर तुम्हाला लग्नाची मागणी घालेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ठरलं तर मग आपण लग्नाच्या तयारीला लागूया. तुम्ही लवकर या आमच्या चाळीत. आता लगेच तो बॉस म्हणू लागतो, चालेल, नक्कीच. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, चला, जे काम करायचं होतं ते करून झालंय, आता पुढच्या कामाला सुरुवात करावी लागेल. असे म्हणताच मंजिरी, शशिकला आणि घोरपडे तिकडनं निघून जातात. आता मात्र रायाचं खरं रूप मिसफायरसमोर आणण्यासाठी मंजिरीने हा मोठा डाव टाकलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, राया आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये एक्सरसाइज करत असतो. त्याच वेळेस आता मंजिरी येते. आता मंजिरी मात्र रायाला डबा घेऊन आली असते. तेव्हा लगेच आता रायासमोर येताच मंजिरी म्हणू लागते, विशाल भोसले सर, आज तुमच्यासाठी खास डबा आणलाय. कारण आजच्या डब्यामध्ये मी काय दिलंय माहिती? मस्त असं स्वीट दिलंय. कारण गोड खाल्लेलं बरं ना. आनंदाची बातमी. कारण विशाल भोसले सर, माझं लग्न जमलंय, म्हणून आज खूप आनंदाचा दिवस होता. गोडाचा पदार्थ पाठवलाय, नक्की खा. आता राया मात्र मिसफायरकडे एकटक बघू लागतो. मिसफायरचं लग्न? त्याच वेळेस आता मंजिरी पटकन आपल्या पर्समधनं पत्रिका काढते. हे घ्या सर, ही माझ्या लग्नाची पत्रिका, नक्की या, तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण. माझ्या लग्नाला याल ना विशाल भोसले सर? आता मात्र राया लगेच मंजिरीकडे एकटक बघू लागतो. आता मात्र पुढे मिसफायर लग्नाचा डाव आखल्यानंतर राया खरंच मिसफायरचे लग्न थांबवणार का? पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.